सावित्रीमाईंच्या कपाळावरती तो आडवा टिळा आहे ना, तो आडवा टिळा आम्हाला सांगतो उभी व्यवस्थासुद्धा आडवी करण्याची ताकद असणारी स्त्री म्हणजे सावित्रीमाई फुले. आमच्या शिक्षण व्यवस्थेत सांगितलं आहे, तो डोंगर ती टेकडी, तो डोंगर ती टेकडी, तो समुद्र ती नदी, तो म्हणजे मोठा आणि ती म्हणजे छोटी. म्हणजे आमच्या मराठीच्या व्याकरणातच सांगितले, छोटी ती कोण. दुय्यम, एखाद्या स्त्रीला विचारलं की कुंकू का लावते, तर ती सांगते माझा नवरा जिवंत आहे म्हणून कुंकू लावते. विचारा कुठल्याही पुरुषाला की स्वतःची बायको जिवंत आहे म्हणून कुंकू लावतो का. प्रतिपंचंद्र लेखेव वर्धेष्णूर विश्ववंदिता शाह सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. ही राजमुद्रा शिवरायांना देणारे शहाजीराजे, जिच्या कुशीतून स्वराज्याचं लाडकं स्वप्न साकार झालं, जिच्या मार्गदर्शनानं स्वराज्याचा डामडोल उभा राहिला त्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ. स्वराज्याचं ज्वलंत जिवंत उदाहरण, मराठी मनाचा अभिमान आणि स्वाभिमान, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. ज्या वारसदारानं निद्रेतून 4 तास सोडता 20 तास कष्ट करून स्वराज्याचं संरक्षण केलं, संवर्धन केलं, ते छत्रपती संभाजीराजे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले हे सांगणारे, बहुजन समाजाचा मान मनगट मस्तिष्क बळकट करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. बाईची जात, कांद्याची पात, मारली लात पडली सांधाडात, बाईला अक्कल नसते असं इथल्या व्यवस्थेनं सांगितलं होतं. अरे ह्याच व्यवस्थेला लात मारून ज्यांनी स्वतः शिक्षण घेतले आणि स्त्रियांना शिक्षण दिले त्या क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले. ज्या राणीनं औरंगजेबाची कबर ह्याच मातीमध्ये रवली, ह्याच मातीमध्ये औरंगजेबाला गाडला, ती तारा राणी. भारतीय समाजाची उभारी स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वावरती करू पाहणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतातच नव्हे तर जगामध्ये बहुजनांना आरक्षण देणारे आरक्षणबद्ध राजा राजर्षी शाहू महाराज. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असे सांगून संतांचे विचार भारतभर पसरवणारे संत नामदेव महाराज. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असे सांगणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज. अखिल विश्वाच्या कल्याणासाठी सुख आणि शांती दानस्वरूपात मागणारे ज्ञानी यांचा राजा श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली. या सर्व महापुरुषांना आणि महामातांना विनम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सुशील महाराज नायकवडे आणि माझ्या बंधू भगिनींनो, सर्वप्रथमतः आपणा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. आज सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी थोडक्यात आढावा घेणार आहे. सावित्रीमाईंचा इतिहास सांगत बसणार नाही, कारण सावित्रीमाईंचा इतिहास आम्हाला पुस्तकामधून तर समजला आहेच. खरं तर सावित्रीमाई जन्माला आल्या, जन्म झाला, शाळा सुरू केल्या, बोलायला खूप सोपं वाटतं, वाचायलाही खूप सोपं वाटतं, पण त्यावेळच्या कालखंडातला आढावा घेतला तर स्त्रियांचा जन्म झाल्यानंतर म्हाताऱ्या नवऱ्याशी लग्न लावून दिलं जायचं, म्हातारं लवकर मरायचं आणि ते म्हातारं मेल्यानंतर त्या स्त्रिया विधवा व्हायच्या अथवा त्या पतीच्या सरणाला बांधून सती जायच्या. ही त्या काळची प्रथा होती. बांधवांनो, तुम्ही म्हणाल त्या काळची का अशी प्रथा होती? त्या काळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. तुम्ही म्हणाल त्या काळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार का नव्हता? तर त्याचं कारण आहे, कारण त्यांना माहीत होतं ह्यात सबला जर सबला झाला तर या कर्मठांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाहीत, म्हणून स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार देण्यात आला नव्हता. आणि याच कालखंडामध्ये सावित्रीमाईंचा जन्म झाला. अज्ञानानं आणि रूढी परंपरेने ग्रासलेल्या या समाजामध्ये एक स्त्री सावित्री एक ज्योत म्हणून येते, एक मशाल म्हणून येते. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंशी त्यांचा विवाह होतो. बांधवांनो, इतिहासाचा मी थोडक्यात मागोवा घेणार आहे. ज्या वेळेस सावित्रीमाई लहान होत्या आणि शिरवाळाचा बाजारात गेल्यानंतर ती जिलेबी घेऊन उघड्या हातात उघड्या वातावरणामध्ये खात होत्या, त्यावेळेस कोणीतरी एक ख्रिश्चन
विशनरी आलं आणि ते ख्रिस्त चरित्र पुस्तक त्यांना दिलं. त्यांनी ते घेतलं. खरं तर सावित्रीमाईंनी ते पुस्तक हातात घेतल्यानंतर त्या विचार करू लागल्या, अरे मला यातलं काहीच समजत नाही, मात्र मला यातलं समजलं पाहिजे. जिज्ञासा निर्माण होणं याचं नाव सावित्रीमाई फुले. मला हे समजून घ्यायचं आहे की ह्याच्यामध्ये काय आहे हे मला समजून घ्यायचं आहे. पण तुम्ही म्हणाल त्यावेळच्या रूढी परंपरेनं कुठं काय म्हटलं होतं? होय, त्यांनी म्हटलेलं होतं की जर या स्त्रीनं ही अक्षरं वाचली तर तिच्या ताटामध्ये त्या अक्षरांच्या आळ्या होऊन पडतील. मग सावित्रीमाईंनी तात्यासाहेबांना म्हणजे शेठजींना, म्हणजे तात्यासाहेब ज्योतिरावांना गाव म्हणायचं आणि शेठजी ते त्यांच्या पतिराजांना ज्योतिरावांना म्हणायच्या. म्हणजे तात्यासाहेबांना शेठजींना विचारलं, शेठजी हे लोक म्हणतात की जर मी ही अक्षरं वाचली तर त्याच्या आळ्या माझ्या ताटामध्ये होऊन पडतील. त्यावर ज्योतिरावांनी जे उत्तर दिलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. ज्योतिरावांनी माई सावित्रीला सांगितलं, सावित्री ह्या अक्षरांच्या आळ्या होतात की नाही हे तुला तेव्हा कळेल जेव्हा तू ही अक्षरं वाचशील. तुला हे समजून घ्यायचं आहे की या धर्मव्यवस्थेने रूढी परंपरेने घालून दिलेली बंधनं खरी आहेत, खोटी आहेत की आम्हाला दास्यत्वासाठी दिलेली आहेत. हे समजून घेण्यासाठी तुला उतरावंच लागेल. असं सांगितल्यानंतर बरंच काय होतं. एखादी स्त्री शिकली तर तिचा नवरा मरेल म्हणून सांगायचे. ज्योतिराव म्हटले, चालेल ना, लोकांना तरी कळू द्या स्त्री शिकल्यानंतर तिचा नवरा मरतो की नाही. सावित्री तू शिकायला हवं. आणि असंच एके दिवशी महात्मा ज्योतिराव फुले दलित वस्तीतून जात होते आणि दलित वस्तीतून जात असताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की एक ज्ञाना नावाचा मुलगा आहे. तो ज्ञाना नावाचा मुलगा अतिशय हुशार आहे, बुद्धिवान आहे, चाणक्य आहे. पण तो ज्ञाना नावाचा मुलगा मात्र ज्ञानापासून, शिक्षणापासून वंचित आहे. ही गोष्ट जेव्हा महात्मा ज्योतिराव फुलेंच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी त्यांचे जवळचे स्नेही मीचर साहेबांना एक पत्र लिहिलं की एक ज्ञाना नावाचा मुलगा आहे, दलित वस्तीतला आहे. पण तो ज्ञाना नावाचा मुलगा मात्र हुशार असताना देखील ज्ञानापासून, शिक्षणापासून वंचित आहे. त्याला जरा तुमच्या शाळेच्या बाकड्यावरती बसून घ्या, त्याला 2-4 अक्षरांची ओळख होऊ द्या. त्याचबरोबर मीचर साहेबांचा होकार आला. होकार आल्यावरती तो ज्ञाना नावाचा मुलगा शाळेच्या दिशेनं चालत गेला. शाळेच्या जवळ गेला आणि वर्गात पाऊल टाकणार तोच वर्गातली सगळी मुलं उठून उभी राहिली. वर्गाबाहेर आली. मीचर साहेबांना काही कळेना की नेमकं असं का. त्यावर एक पोरगं पुढं आलं आणि म्हणालं, सर हा मुलगा दलित वस्तीतला आहे, दलित कुटुंबातला आहे. हा मुलगा जर वर्गामध्ये बसला तर आम्ही वर्गामध्ये बसणार नाही. त्यावर ते मीचर साहेब म्हणाले की बाबांनो, हा मुलगा बाकड्यावरती बसणार नाही तर हा मुलगा जमिनीवरती, चटईवरती बसेल. त्यावर दुसरं पोरगं पुढं आलं आणि म्हणालं, पण सर चटई तर जमिनीवरतीच असते ना, मग चटईचा विटाळ जमिनीला होणार, जमिनीचा विटाळ आम्हाला होणार आणि रोज आम्हाला घरी गेल्यावरती आंघोळ करावी लागणार. हा झालेला सगळा प्रसंग त्या ज्ञाना नावाच्या मुलानं उघड्या डोळ्यानं पाहिला. त्यावर तो ज्ञाना नावाचा मुलगा त्या ज्ञानाच्या शाळेच्या दरवाजा सोडून जे गेला तर परत त्या ज्ञानाच्या शाळेच्या दरवाजामध्ये परत कधीच आला नाही. ही बातमी जेव्हा महात्मा ज्योतिराव फुलेंना समजली तेव्हा त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली. ते विचार करू लागले, अरे आजपर्यंत ही सूर्याची किरणं आमच्या डोक्यावर राज्याभिषेक घालत आली, पण या सूर्याच्या किरणांना आमचा कधी विटाळ झाला नाही. आजपर्यंत या मातीवरनं आम्ही अथकपणे चालत आलो, पण या मातीला देखील आमचा कधी विटाळ झाला नाही. इतकंच काय तर तहान भागवण्यासाठी एखाद्या ओढ्या नाल्याचं पाणी आम्ही पितो, पण त्या ओढ्या नाल्याच्या पानाला देखील आमचा कधी विटाळ झाला नाही. थकल्या भागल्यावरती एखाद्या झाडाच्या सावलीत आम्ही बसतो, पण त्या झाडाच्या सावलीला देखील आमचा कधी विटाळ झाला नाही. इतकंच काय तर आमच्या चांभारानं शिवलेली चप्पल आम्ही पायामध्ये घालतो, पण आमच्या चांभाराचा विटाळ का. आमच्या कुंभारानं घडवलेलं मडकं त्यातलं आम्ही थंडगार पाणी पितो, पण आमच्या कुंभाराचा नेमका विटाळ का. आणि या सगळ्या मागचं जर काही कारण असेल तर ते म्हणजे अज्ञान आहे. म्हणजे विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी ओळखलं. मग या समाजाला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढायचं असेल, गुलामगिरीतून बाहेर काढायचं असेल तर या समाजातल्या मुलामुलींच्या हाती शिक्षण नावाचं शस्त्र देणं ही मोठी काळाची गरज आहे. हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी ओळखलं.
मग असेच एके दिवशी महात्मा ज्योतिराव फुले माई सावित्रीबाई फुलेंना म्हणाले, सावित्री, या समाजाला आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढायचं असेल, गुलामगिरीतून बाहेर काढायचं असेल, तर या समाजातल्या मुलामुलींच्या हाती शिक्षण नावाचं शस्त्र देणं ही मोठी काळाची गरज आहे. त्यावर माई सावित्रीबाई म्हणाल्या, हो खरं आहे तुमचं, पण इथं असणाऱ्या मुलांना मुलींना शिकवणार कोण? त्यावर महात्मा ज्योतिराव फुले गालातल्या गालात हसले आणि म्हणाले, इथं असणाऱ्या मुलींना तुम्ही शिकवणार आहात. पण सावित्रीबाई म्हणाल्या, मला मात्र शिकवता येत नाही, मग मला कोण शिकवणार? त्यावर महात्मा ज्योतिराव फुले म्हटले, तुम्हाला मी शिकवणार आणि तुम्ही इथं समाजात असणाऱ्या मुलामुलींना शिक्षण देण्याचं काम करणार आहात. आणि अशा प्रकारे सुरुवात झाली माई सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाला. माई सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाची सुरुवात ही कुठल्याही चार भिंतीच्या आत फळ्यावरती झालेली नाही आहे, तर माई सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाची सुरुवात या काळ्या धरणी मातीवरती झालेली आहे. ही काळी धरणी माता त्यांच्या हातात पाटी म्हणून उभी राहिली, आजूबाजूच्या गवताच्या काड्या त्यांच्या हातात पेन्सिल म्हणून उभ्या राहिल्या आणि अशा प्रकारे माई सावित्रीबाई फुले आजूबाजूच्या फळाफुलांची, पक्षापाखरांची अक्षरं या धरणी मातीवरती रेखाटू लागल्या. आजूबाजूचे लहान मोठे दगडधोंडे गोळा करून वजाबाकी बेरीज भागाकार असे जीवनाचे जीवन उपयोगी तत्त्वज्ञान माई त्या ठिकाणी शिकू लागल्या. आणि अशा प्रकारे अखंड भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून तुमच्या आमच्या समोर येताना दिसू लागल्या. आणि काय प्रसंग आहे बघा बांधवांनो. 1 जानेवारी 1848 रोजी महात्मा ज्योतिराव फुलेंनी पुण्यातील भिडेवाडा या ठिकाणी पहिली शाळा चालू करण्याचं काम केलं. आणि असेच एके दिवशी महात्मा ज्योतिराव फुले माई सावित्रीबाई फुलेंना म्हणाले, सावित्री, तुम्ही घरातलं सगळं काम आटपून भिडेवाड्याच्या दिशेनं चालत चालत या. तोपर्यंत मी भिडेवाड्याच्या दिशेनं चालत चालत जाऊन आजूबाजूच्या मुलींना गोळा करण्याचं काम करतो. माई सावित्रीबाईंनी होकार दिला आणि महात्मा ज्योतिराव फुले भिडेवाड्याच्या दिशेनं पावलं टाकत निघून गेले. माई सावित्रीबाईंनी सगळं काम आटोपलं आणि उंबरठा ओलांडणार आणि रस्त्यावर चालू लागणार तोच काही टवळकी पोरं रस्त्यावर उभी होती. ती टवळकी पोरं माई सावित्रीबाईंकडे पाहत शिव्याशाप द्यायला सुरुवात झाली. त्यातलं एक टवळकं पोरगं माई सावित्रीबाईंच्या समोर आलं. माई सावित्रीबाई फुलेंना शिव्याशाप देऊ लागलं. म्हणालं, सटवी कुठली, धर्म बुडवायला निघालेली आहे, इथल्या मुलींना ही शिकवणार आहे. पण तरी देखील बांधवांनो, माई सावित्रीबाईंनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तशाच भिडेवाड्याच्या दिशेनं पावलं टाकत होत्या. आणि पावलं टाकत असतानाच कुणीतरी भरकन त्यांच्या अंगावर बादलीभर पाणी ओतण्याचं काम केलं. पण तरी देखील बांधवांनो, माई सावित्रीबाई फुले काहीच बोलल्या नाहीत, तशाच भिडेवाड्याच्या दिशेनं पावलं टाकत होत्या. आणि पावलं टाकत असतानाच कुणीतरी भरकन त्यांच्या अंगावर बादलीभर पाणी ओतण्याचं काम केलं. माई सावित्रीबाई फुले ओल्यात चिंब भिजल्या. पण तरी देखील बांधवांनो, माई सावित्रीबाई फुले भिडेवाड्याच्या दिशेनं पावलं टाकतच राहिल्या. काही अंतर चालत असताना, काटत असतानाच कुणीतरी भीर दिशेनं त्यांच्या अंगावर दगड फेकून मारला आणि तो दगड माई सावित्रीबाई फुलेंच्या कानावरती जाऊन लागला. माई सावित्रीबाई फुलेंच्या कानातून भळभळ रक्त यायला लागलं. पण तरी देखील बांधवांनो, माई सावित्रीबाईंनी डोक्यावरचा पदर तसाच पुढे ओढला आणि भिडेवाड्याच्या दिशेनं पावलं टाकत निघून गेल्या. आता भिडेवाडा जवळ येऊ लागला. भिडेवाडा दिसू लागला. महात्मा ज्योतिराव फुले दिसू लागले. आजूबाजूला मुली दिसू लागल्या. आता मात्र त्यांना पाहताच माई सावित्रीबाई फुले हा झालेला सगळा प्रसंग विसरून गेल्या. त्या मुलींना भिडेवाड्यात बसवण्यात आलं. प्रत्येकीच्या हातात एक एक पाटी, एक एक पेन्सिल देण्यात आली आणि त्या मुली त्या पाटीवरती पेन्सिलींनी अक्षर गिरवायला लागल्या. आता मात्र माई सावित्रीबाई फुलेंच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. त्यावर बाजूला बसलेल्या मुलीनं पाहिलं की माई सावित्रीबाई फुलेंच्या डोळ्यातून अश्रू ओघळत आहेत. त्यावरती माईंना म्हणाली, माई, तुम्ही रडत आहात? त्यावर माई सावित्रीबाई म्हणाल्या, नाही ग, असंच. त्यावर दुसऱ्या मुलीचं लक्ष माई सावित्रीबाई फुलेंच्या कानावरती गेलं की माई सावित्रीबाई फुलेंच्या कानाला जखम झाली, रक्त येते. त्यावरती माईंना म्हणाली, माई, तुमच्या कानाला जखम झाली आहे, रक्त येते म्हणून तर तुम्ही रडत नाही ना.
त्यावर माई सावित्रीबाई म्हणाल्या, नाही ग, माझ्या कानाला जखम झाली, रक्त येते म्हणून मी रडत नाही, तर आज खऱ्या अर्थानं तुम्ही इथल्या स्त्री जातीचा उद्धार केलेला आहे म्हणून माझ्या डोळ्यातून हे आनंद अश्रू वाहत आहेत. असं सांगताना माई सावित्रीबाई फुले आपल्याला दिसून येतात. खरं तर बांधवांनो, आजपर्यंत या मातीमध्ये ज्या ज्या माणसांनी देवाचे पाय धरले ती माणसं देवऋषी झाली. आजपर्यंत या मातीमध्ये ज्या ज्या माणसांनी खंडोबाचे पाय धरले ती माणसं वाघ्या मुरळी झाली. पण आजपर्यंत ह्या मातीमध्ये ज्या ज्या माणसांनी पांडुरंगाचे पाय धरले ती माणसं वारेकरी झाली. पण आजपर्यंत ह्या मातीमध्ये ज्या ज्या माणसांनी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुलेंचे पाय धरले ती माणसं ग्रामपंचायत पदाच्या सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचलेली आम्हाला दिसून येऊ लागतात. एवढी ताकद या महापुरुषांच्या विचारांमध्ये होती. पण आम्ही कधी असा विचार केलाय का, हाच महान असणारा असा आत्मा कधी जन्मालाच आला नसता तर काय अवस्था झाली असते आमची, काय अवस्था झाली असते आमच्या समाजाची, काय अवस्था झाली असते आमच्या देशाची. याच महापुरुषानं छत्रपती शिवरायांची समाधी शोधून त्यांचे समतावादी विचार आमच्यापर्यंत पोहोचवले. ते छत्रपती शिवरायांचे समतावादी विचार आम्हाला कधी समजले असते का? छत्रपती शाहू राजांनी दलित कुटुंबातील एका गंगाराम कांबळे नावाच्या मुलाला चहाचं हॉटेल टाकून दिलं आणि त्या चहाच्या हॉटेलवरती चहा प्यायला जाणारे छत्रपती शाहू राजांचे समतावादी विचार आम्हाला कधी समजले असते का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिराव फुलेंना गुरु मानलं आणि ह्या देशाला संविधान देण्याचं काम केलं. एवढी धार खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीला कधी फुलली असती का? हा विचार आम्ही कधीतरी करायला हवा. सावित्रीमाईंच्या शिक्षणाची ही धडपड तळमळ एका माणसाला समजत होती. त्या माणसाला बाहुली नावाची एक गोंडस मुलगी होती. त्या पित्यालाही वाटत होतं आपल्या मुलीनं खूप शिकावं, पण समाजातल्या या लोकांना ही गोष्ट मान्य नव्हती. मग त्या पित्यानं एक युक्ती लढवली. ज्याप्रमाणे एखादं ओझं आपण पोत्यात भरून नेतो त्याचप्रमाणे त्या बाहुलीला त्या पोत्यात भरून ते पोतं शाळेच्या दरवाजाजवळ ठेवून येत असे. आणि मग सावित्रीमाई त्या पोत्यातील बाहुलीला बाहेर काढून तिचं शिक्षण सुरू होत असे. पण समाजातील काही नीच वृत्तीच्या माणसांना ही गोष्ट देखवली नाही. एकदा बाहुली शाळेच्या अंगणात खेळत होती आणि अंगणात खेळत असताना एका माणसानं तिला लाडू खायला दिला. तो लाडू पाहून त्या बाहुलीला, त्या कोवळ्या जीवाला इतका आनंद झाला. पण त्या लाडवामध्ये त्या माणसानं काचेचा बारीक चुरा करून घातलेला होता आणि जसा तिने तो लाडू पाहिला तसा तिने तो लाडू पटपट खायला सुरुवात केली. आणि ज्या क्षणी तो लाडू खायला सुरुवात केली त्याच क्षणी त्या लाडवातल्या काचेच्या तुकड्यांनी पोटात जाऊन पोटातल्या नाजूक नसा पटपट चिरल्या जाऊन तुटल्या गेल्या. आणि ह्यातच बाहुलीचा दुर्दैवी अंत झाला. स्त्री शिक्षणासाठी गेलेला बाहुलीचा हा पहिला बळी. त्यानंतर सावित्रीमाई एवढ्यावरतीच थांबल्या नाहीत. पुढे स्वतः शिक्षिका झाल्या. शिक्षिका होऊन अज्ञानानं पिछाडलेल्या मागासलेल्या दीनदलित बांधवांसाठी काम करायला सुरुवात केली. बांधवांनो, दीनदलित म्हटलं तर बाकीचे म्हणतील मी ब्राह्मण आहे, माझा काही संबंध. तर दीनदलित या शब्दाचा अर्थ समजून घ्या. दलित म्हणजे पिछाडलेला, मागासलेला, बहिष्कृत झालेला. शिक्षणापासून बहिष्कृत झालेली ब्राह्मण स्त्रीसुद्धा होती हे सावित्रीमाईंनी ओळखलं. मग सावित्रीमाई आम्हाला समजून घ्यायच्यात ना, तर ना माळी म्हणून समजून घ्यायच्यात, ना हिंदू म्हणून समजून घ्यायच्यात, ना मुस्लिम म्हणून समजून घ्यायच्यात, ना ख्रिश्चन म्हणून. मग सावित्रीमाई आम्हाला समजून घ्यायच्यात तर एक माणूस म्हणून समजून घ्यायच्यात, हेच सांगण्यासाठी मी आज तुमच्यापर्यंत आलेले आहे. सावित्रीमाईंच्या विचारांचा आढावा घेत असताना मी अगदी शेवटाकडे जाणार आहे. पुणे नावाचं एक गाव होतं. त्या पुणे नावाच्या गावामध्ये एकेकाळी साथीचा रोग आला. साथीचा रोग आला. प्लेग नावाचा रोग आल्यानंतर माणसांना गाठी यायच्या, गाठी सुजायच्या आणि दिवसेंदिवस ताप वाढत जायचा आणि माणसं पटा मरायची. जसं मध्यंतरी
कोरोनासारख्या विषाणूनं जगभरात थैमान घातला, तसं त्या काळी प्लेग नावाच्या रोगानं थैमान घातलेला होता. माणसांना गाठी यायच्या, गाठी सुजायच्या आणि दिवसेंदिवस ताप वाढत जाऊन माणसं पटापटा मरायची. दिवसाची सुरुवात व्हायची घरातला करता माणूस मरून आणि घरातली संध्याकाळ व्हायची, घरातली चिमुरडी लेकरं मरायची. आणि या कालखंडामध्ये एक आजी पुढे आली. तिचं नाव होतं सावित्रीमाई. आणि ज्या वेळेस मृत्यूला घाबरून माणसं घरामध्ये बसलेली होती, त्यावेळेस ती त्या मुलांना प्लेगग्रस्त मुलांना दवाखान्यात नेत होती. मला वाटतं सावित्रीमाई मृत्यूलाही घाबरत नव्हत्या. सावित्रीमाईंचं पहिलं व्यक्तिमत्व म्हणजे मृत्युंजय सावित्री. गायकवाडाच्या पांडुरंगाला प्लेगची लागण झाली असं समजल्याबरोबर गेल्या. गायकवाडाच्या पांडुरंगाला खांद्यावरती घेतलं. बांधवांनो, सावित्रीमाईंच्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेत असताना आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. दगडातल्या पांडुरंगाची आरती करून त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न अनेक माणसांनी केला, मात्र माणसातला पांडुरंग मरू नये म्हणून स्वतःच्या खांद्यावरती मृत्यूलाही घेऊन चालण्याचं धाडस होतं. तिचं नाव सावित्रीमाई फुले. सावित्रीमाईंच्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेत असताना तुम्ही म्हणाल हे सगळं ठीक आहे हो, हा सगळा इतिहास झाला, आता काय राहिलं? आता अगदी स्त्रिया राष्ट्रपती पदापर्यंत गेल्या, परदेशात गेल्या, मग आता काय राहिलं? पण बांधवांनो, अजूनही या धर्मव्यवस्थेने घालून दिलेली बंधनं आमच्या स्त्रियांच्या अंगावरती आहेत. जर सांगायचं झालं, एखाद्या स्त्रीला विचारलं की कुंकू का लावते, तर ती सांगते माझा नवरा जिवंत आहे म्हणून कुंकू लावते. विचारा कुठल्याही पुरुषाला की स्वतःची बायको जिवंत आहे म्हणून कुंकू लावतो का? म्हणजे कुंकू लावायचे ते तिने तिचा नवरा जिवंत आहे म्हणून, स्त्रीच्या चारित्र्यावरती कुणीही नजर टाकू नये म्हणून. मग पुरुषांच्या चारित्र्याचं काय? त्याला मोकळा सोडलाय का? आजही आम्हाला प्रश्न पडतो. एखाद्या स्त्रीला विचारलं की हातामध्ये बांगड्या का, तर ती सांगते छन 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 छन. पण आम्ही समजून घेणं गरजेचं आहे, जसं स्त्रीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे कारण तिचा नवरा जिवंत आहे म्हणून, तसं स्त्रीच्या हातामध्ये बांगड्या घालून दिलेल्या आहेत. कारण एखादी स्त्री घरामध्ये काम करत असेल तर बाहेर बसल्या जागेवरती त्या माणसांना कळावं त्या बांगड्यांच्या वाजण्यावरून की ती काम करते की नाही. ही बंधनं अजूनही आम्ही तोडलेली नाही आहेत. का? कारण रूढी, व्यवस्था, परंपरा, धर्मव्यवस्था यामध्ये आम्ही बंदिस्त झालेलो आहोत. याच रूढी व्यवस्थांना लाथ घालण्याची ताकद सावित्रीबाई फुलेंमध्ये होती. एखाद्या स्त्रीला विचारलं की पायामध्ये पैंजण का, तर ती सांगते नाचताना किंवा चालताना आवाज यावा म्हणून. बाबांनो, तसं नाही. या धर्मव्यवस्थेने पायामध्ये पैंजण घालून दिलेले आहे. कारण एखाद्या स्त्रीला जर सासूरवास झाला, घरातून ती बाहेर पडली, तर घरातून बाहेर जाताना झोपलेल्या त्या नवऱ्याला कळावा वाचतंय पळून चालली. तुम्हाला सांगितलं, म्हाताऱ्या नवऱ्याशी लग्न लावून दिलं जायचं, म्हातारं लवकर मरायचं आणि या पोरी विधवा व्हायच्या अथवा अडगळीत पडायच्या. आणि अडगळीत पडलेला कुणीही गैरफायदा घ्यायचं आणि गैरफायदा घेतल्यानंतर पोटूशी राहिलेल्या ह्या स्त्रिया विहिरीत झोकून जीव द्यायच्या. मग आम्हाला गरज आहे काय? आम्ही सावित्रीमाई फक्त समजून घेणार का? फोटोमध्ये समजून घेणार का? सावित्रीमाईंच्या कपाळावरती तो आडवा टिळा आहे ना, तो आडवा टिळा आम्हाला सांगतो उभी व्यवस्थासुद्धा आडवी करण्याची ताकद असणारी स्त्री म्हणजे सावित्रीमाई फुले. सावित्रीमाईंबद्दल बोलताना असं म्हटलं जातं, एक लेख शिकली म्हणजे शिकतील हजारो पिढ्या, असं म्हणत सावित्री तू शिकवल्या तुझ्या लेकी. एक लेख शिकली म्हणजे शिकतील हजारो पिढ्या, असं म्हणत सावित्री तू शिकवल्या तुझ्या लेकी. तुझ्या लेकी इतक्या शिकल्या की गर्भातल्या सावित्रीला आम्ही गर्भातच मारलं. आजही ती पोटात असणारी चिमुरडी पोरगी ओरडून आम्हाला सांगते, आई मला जन्म दे ना, आई मी मोठी होणार ग, आई मी सावित्री होणार ग, आई मी मोठी होऊन दाखवणार ग. पण त्या गर्भातल्या अपत्याला एवढंच सांगितलं जातं, आम्हाला वारस पाहिजे, वारस. असं म्हणून गर्भामध्येच ज्या डॉक्टरला आम्ही देव मानतो तो डॉक्टरसुद्धा राक्षस बनतो आणि या चिमुरड्यांची हत्या करताना आम्हाला दिसतो. आज समाजामध्ये स्त्री भ्रूण हत्येसारखा प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल याच्या पुढे काय? अहो, याच्या पुढे एक स्त्री जन्माला आल्याबरोबर माणूस म्हणून जन्माला येते, एक पुरुष जन्माला आल्याबरोबर माणूस म्हणून जन्माला येतो.
पण आम्ही हिला काय सांगतो, तू आता काय कर, तू फ्रॉक घाल, याला सांगतो पॅन्ट घाल, हिला सांगतो लांब केस. असं कधी झालं आहे का? स्त्री लांब केस घेऊन जन्माला आले तर अजिबात नाही. नैसर्गिक आहे, आम्ही वाढवलेत. मग तिच्यापाशी अवजड कामं दिली जात नाही का? कारण त्यात सदृढ होऊ नये म्हणून. मग आम्ही जर मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये जर पाहिलं तर अवजड कामं पुरुषांना दिली जातात आणि यांना सांगितलं जातं, तुम्ही कुमकुवत आहात, कुमकुवत जन्माला घातल्यात. गीता फोगट नावाची मुलगी जेव्हा लहानाशी मोठी होते तेव्हा तिला पैलवान बनवलं जातं. आता कोण तिला कुमकुवत म्हणेल? मग आम्ही भेदभाव नाही केला पाहिजे. तुम्ही म्हणाल भेदभाव नाही केला पाहिजे, पण आमच्या शिक्षण व्यवस्थेत काय सांगितलं आहे? आमच्या शिक्षण व्यवस्थेत सांगितलं आहे, तो डोंगर ती टेकडी, तो डोंगर ती टेकडी, तो समुद्र ती नदी, तो म्हणजे मोठा आणि ती म्हणजे छोटी. म्हणजे आमच्या मराठीच्या व्याकरणातच सांगितलं आहे, छोटी ती कोण? दुय्यम. आज जर इथं बसलेल्यापैकी एखाद्या स्त्रीला विचारलं की साडी घालण्याऐवजी पॅन्ट शर्ट घालेल की नाही? घालेल ना. आणि एखाद्या पुरुषाला विचारा बरं साडी घाल, तो काय म्हणतो ते बघा. तो एवढंच बोलेल, अरे आम्ही काय दुय्यम आहे का? म्हणजे स्त्री ही दुय्यम समजली जाते, स्त्रीचे कपडेच दुय्यम समजले जातात. माझ्या भावांनो, दादांनो, साडी घाला असं मला तुम्हाला सांगायचं नाही आहे. स्त्री ही दुय्यम नाही आहे, स्त्रीसुद्धा समान आहे. स्त्रीला समान अधिकार द्या, समानतेने वागवा, भेदभाव करू नका. तुम्ही म्हणाल याच्या पुढे काय? अहो, याच्या पुढे तिला जन्माला जरी घातली तरी ती 3 वर्षाची होते, 5 वर्षाची होते, 10 वर्षाची होते, 12 वर्षाची होते. मात्र आम्हाला तिच्यावरती बलात्कार होताना दिसून येतो. 3 वर्षाच्या, 5 वर्षाच्या छोट्या मुलींवरती, मोठ्या मुलींवरती बलात्कार होतो आणि आमची समाज व्यवस्था म्हणते तिने अपुरे कपडे घातले म्हणून बलात्कार झाला. 3 वर्षाच्या मुलीनंही अपुरे कपडे घातले म्हणून बलात्कार करण्या एवढे मोठा प्रश्न पडायला लागतो. 3 वर्षाच्या छोट्या मुलींवरती, मोठ्या मुलींवरती बलात्कार होतो आणि आमच्या न्याय व्यवस्थेमध्ये निकाल तात्काळ लागतो का? तर अजिबात नाही. न्याय कसा असावा याचं उत्तम उदाहरण सांगते. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये एका रांजाच्या पाटलानं एका गरिबाची पोर दिवसा ढवळ्या उचलली, तिला दिवसा ढवळ्या भोगली आणि अब्रूची माती झाली म्हणून त्या पोरीनं विहिरीत झोकून जीव दिला. वार्ता राजाच्या कानी गेली. नरसिंह चौताळला. स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देव्हाऱ्यातली देवता. तिच्या पदराला हात घालणाऱ्याची कदर कसली. कैद करा आणि रांझाच्या पाटलाला कैद केलं आणि साखळदंड चढवल्या अवस्थेत महाराजांच्या सामने आणले गेला. संतापले राजे. स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देव्हाऱ्यातली देवता. तिच्या आबरूला हात घालणाऱ्याची कदर कसली. हातपाय कलम करा आणि रांझाच्या पाटलाचे हातपाय कलम केले आणि आपण दिलेली सजा योग्य की अयोग्य हे पडताळण्यासाठी मासाहेब जिजाऊंना विचारलं. मासाहेब, आम्ही केलं ते योग्य? संतापल्या मासाहेब. अहो राजे, त्याचे फक्त हातपाय तोडले, त्याला जिवंत ठेवलात. अहो राजे, त्याचं पातक एवढं मोठं होतं की त्याला देहदंडच द्यायला हवा होता, जिवंत का ठेवलं? महाराज म्हटले, मासाहेब आपण म्हणता ते खरं, पण आम्ही रांझाच्या पाटलाचे हातपाय तोडले, त्याला जिवंत ठेवला, जेणेकरून हातपाय तोडल्या अवस्थेत तो जिवंत तर राहील, पण हातपाय तोडल्या अवस्थेत येणारा जाणारा त्याला पाहील आणि येणारा जाणाऱ्याच्या लक्षात येईल की या मातीमध्ये जर कुणी बाईच्या पदराला हात घातला तर त्याचा रांझा